10:15 वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसतंच शिव्या घालत होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला तेव्हा मी त्याला मी आता कॉल करतो, रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला घरू तुम्हाला हे करू हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही. माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तर करलो नाही, तर लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण नाही. मला माहित नाही. मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण 11-11:15च्या सुमारास आणि मी एक NC नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध. पोलीस तपास करतील. संदीपजी मुळात म्हणजे ट्रू कॉलर असतो आपल्या मोबाईलमध्ये किंवा काही म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला काही कोणाचं नाव वगैरे माझ्याकडे आणि टोन कसा होता समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा, म्हणजे एकंदरीत तो मराठी की अमराठी? मला वाटतं ती क्लिप तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे त्यामुळे टोन तुम्हालाही माहिती आहे कुठला होता तो. तुम्हाला कोणावरती संशय आहे का? असे फालतू लोक बरेच असतात, त्यातला एखादा फालतू माणूस असावा असं माझा अंदाज आहे. तर पोलीस करतील तपास. मला वाटतं पोलिसांनी तपास नेहमीच मराठीच्या भाषेवर आग्रही राहिलेली आहे आणि अशामध्ये गेल्या काही महिन्यांपासून किंवा काही दिवसांपासून मराठी भाषेला होणारा अपमान हा राज्यात वाढताना, खास करून मुंबईत वाढताना, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये हा थोडी जाणीवपूर्वक मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करताय का, जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का, ह्याचा सुद्धा मला असं वाटतं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे. माहित नाही मला, आता पोलीस तपास करतील तेव्हा कळेल. झालं याच्यावर काल बोललोय, रोज काय बोलायचं. काल आमची NC केली, NC घेतली. जेव्हा पहिला फोन कॉल आला तो रेकॉर्ड झालेला नाहीये, दुसरा तुम्ही रेकॉर्ड केला, पहिल्या फोन कॉल मध्ये काही त्याने म्हटलं आहे नाही? याच शिव्या घातल्या की तुम्ही माहिती आता मी सांगणं पण योग्य नाही अशा पद्धतीची भाषा. त्याची स्वतःची काही आयडी वगैरे नाही. सातत्याने मराठी भाषा असेल, मराठी महाराष्ट्रावर असेल, कुठेतरी कोणाचा पाठबळ आहे का या सर्व? मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे की हे जाणीवपूर्वक घटना मुद्दाम केल्या जात आहेत, का केल्या जात आहेत, याचा तपास झाला पाहिजे. या धमकीच्या फोन नंतर राज ठाकरे यांचा काही तुम्हाला फोन आला का, काही संपर्क? हो, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली. त्यांचं काय म्हणणं? मी भेटीन त्यांना. संदीपजी, पण फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस कारवाई तर दिलीच, मात्र मनसेची काही वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. ओळख तर पटू दे. ओके, काही मनसे स्टाईल वेगळं काहीतरी दिसून येईल का परत? ओळख तर पटू दे मग बघू. तुम्हाला संशय आहे का कोणी पक्षाचा, कुठल्या पक्षाचा कोणी व्यक्ती असू शकतो? ना मला माहित नाही, पोलीस तपास करतील. मला वाटतं त्यांना कळेल ना. आता खूप बोलणं ठरेल. ओके, धन्यवाद. ऑफिस वाले ओरडतात. चहा घेतला शैलो? दिला ना. चहा द्या सगळ्यांना.